बातमीचा सविस्तर वृत्तांत ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हर्षकिरण न्यूज चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करायला विसरू नका। हर्षकिरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। किनवली पोलिसांची तत्परता। बसमध्ये विसरलेल्या 3 तोळे सोने असलेली बॅग महिलेस काही तासातच केली सुपूर्द। शहापूर मुरबाड बसमध्ये प्रवास करणाऱ्या किनवली येथील महिला बसमध्ये विसरलेल्या 3 तोळे असलेली बॅग किनवली पोलीस यांच्या तत्परतेमुळे शोधून दिल्याने किनवली परिसरात पोलिसांचे होत आहे कौतुक। किनवली पोलीस स्टेशन अंतर्गत डोळखाम गावातील 16 गुन्हेगारांना किनवली पोलीस ठाणे परिसरातून 13 दिवसांसाठी केले हद्दपार। शारदाबाई शंकर गोहेल या शहापूर मुरबाड जाणाऱ्या बसमध्ये प्रवास करत होत्या। किनवली थांबा आल्याने त्या खाली उतरल्या। बस गाडी किनवलीवरून मुरबाड मार्गस्थ झाल्यानंतर शारदाबाई गोहेल ह्या बस गाडीत आपली सोने असलेली बॅग विसरल्याचे लक्षात येताच किनवली पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतली। ठाणे अंमलदार पालवे, पोलीस शिपाई कांबळे, पोलीस शिपाई बडेकर, पोलीस शिपाई ढमके यांनी प्रसंग अवधान राखून सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली मुरबाड पोलीस स्टेशन, मुरबाड बस डेपो आणि टोकावडे पोलीस स्टेशनशी संपर्क साधून टोकावडे हद्दीतील मुरबाड ते अहमदनगर मार्गस्थ बस गाडी थांबवून बॅग शोधली आणि सदर 3 तोळे सोने असलेली बॅग महिलेस सुपूर्द केली। तसेच मागील 2 वर्षापूर्वी डोळखाम येथे पीर मलंग शाहवली दर्ग्याजवळ 2 गटात जातीय तेढ निर्माण करणारी घटना घडली होती। त्या घटनेतील 16 आरोपींना 27 ऑगस्ट 2025 रोजी सुरू होणाऱ्या गणेशोत्सव आणि 5 सप्टेंबर 2025 रोजी सुरू होणारा ईद ए मिलाद या सणात कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये, तसेच कायदा आणि सुव्यवस्था खराब होऊ नये म्हणून डोळखाम येथील 29 जानेवारी 2023 रोजी घडलेल्या गुन्ह्यातील 16 आरोपींना पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण डॉक्टर DS स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल, विभागीय पोलीस अधीक्षक शहापूर मिलिंद शिंदे यांच्या सूचनेनुसार 26 ऑगस्ट 2025 ते 7 सप्टेंबर 2025 पर्यंत किनवली पोलीस स्टेशन परिसरातून हद्दपार करण्यात आले आहे।